बालविवाह अजूनही होतो. तर मला सगळ्यात आधी त्याच्याविषयी सांगा, की मी जेव्हा ऐकलं तेव्हा मला असं वाटलं, की कसं शक्य आहे? कदाचित छोट्या गावांमध्ये होत असेल असं जरा वाटतं. पण तुम्ही आम्हाला माहिती द्या बालविवाहाविषयी. बालविवाह हे खरंच अजूनपर्यंत बंद झालेलं नाहीये आणि हे जसं तुम्ही म्हणालात, की हे फक्त गावात किंवा ट्रायबलमध्ये होतं असं काही नाहीये. मुंबईसारख्या स्लममध्ये आजही बालविवाह होतोय. जसं तुम्ही सरप्राईज झालात, हो. लोकही अजून ऐकतात, की त्यांना असं वाटतं होत नाहीये. करेक्ट. पण हे आय थिंक पहिल्यापेक्षा जास्त होतंय कारण लोकांना असं वाटतंय, की ह्याच्यावर कोण लक्ष देणार नाहीये. हे आपलं काम नाहीये आणि बालक हा मुद्दा गव्हर्नमेंटपासून सगळ्यांपासून शेवटचा मुद्दा आहे. आपले बाल सुरक्षित नाहीये, तर मला असं वाटत नाही, की देश सुरक्षित आहे. करेक्ट. कारण ती पुढची पिढी आहे जी पुढची देश पिढी आहे. चालवणार आहे. पण मग तुम्ही म्हणताय, की एवढे कायदे खरं तर आहेत आणि जे स्ट्रिक्ट आहेत, पण तरी सुद्धा हे चालू आहे. तर या दोन्हीचा मेळ कसा होतो? म्हणजे त्या लोकांना सी माहिती नाही कायदे आहेत का कसं? आपल्या सगळ्यांना माहिती आहे, हा प्रत्येक स्टेपला एक कानून आहे, तरी हं. आपण फॉलो करत नाही. बरं. आणि विवाहाचं कानून म्हणतं, की कुठलीही मुलगी हं. जी 18 पेक्षा कमी आहे आणि मुलासाठी 21 ठेवलंय. असे 2 मॅरेज जेव्हा मुलं आणि मुली एकत्र सोलमेल किंवा लग्न म्हणतो किंवा हं. एकत्र आणतात जोडण्यासाठी, हं. त्या अशा ॲक्टला आपण बालविवाह म्हणतो. हं. आणि तुम्ही कुठे आता बालविवाह म्हटलं, की मॅरेज सर्टिफिकेट लागतं. हं. ठीक आहे. मग जर असं तुमचा विवाह असेल, तर त्याला सेक्शन 12च्या अंतर्गत 2 वर्षाचं प्रिझन आहे आणि ₹2,00,000 पेक्षा जास्त जुर्माना आहे. बालविवाह जेव्हा होतो, हं. तर मुलं तयार नसतात. त्यांचं शरीर तयार नसतं. बेसिकली बरोबर. मोस्टली आय एम टॉकिंग अबाउट द गर्ल चाइल्ड. फिजिकली, मेंटली ते तयार नसतात हं. आणि मग पुढे जर प्रजनन किंवा न्यू बॉर्न बेबी हेत असेल, मग तोही इमॅच्युअर तयार होतो. तोही म्हणजे एक सक्षम जे मूल म्हणतात, की हं. पूर्ण प्रिपेअर तो तयार होत नाही आणि त्याच्यामुळे मुलीचं बॉडी तर अफेक्ट होतो. सी व्हेरी ईझी आहे, की गव्हर्नमेंट टोल फ्री नंबर्स आहे. सो बरं. 1098 हे चाइल्ड हेल्पलाईन नंबर आहे. 10 98. आणि मला सांगा एखाद्याने जर का कंप्लेंट केली, तर त्या पालकांना नक्की काय शिक्षा आहे? म्हणजे आपण लोकांना सांगू शकतो, की शिक्षा झाली तर हे होऊ शकतं. जर कोणी कंप्लेंट केलं, तर कंप्लेनरचं जे असतं ना, ते हं. खूप कॉन्फिडेन्शियल ठेवलं जातं. हं. हं. म्हणजे कंप्लेंटर मग पुढे येऊ शकतं. अदरवाईज हं. कंप्लेंट कोण तेच पुढे येत नाही. हां, ठीक आहे. बरोबर. दुसरी गोष्ट पालकांना सर्वात आधी पॅरेंटिंग काउन्सिलिंग समजावलं जातं. बाबा हे कंप्लेंट आली आहे, तुमच्याकडे हं. बालविवाहाची केस होणार आहे किंवा झाली आहे का? हं. मग जर तुम्ही त्याच्यावर आम्हाला प्रत्युत्तर देता आहे, की आहे तुमची कंप्लेंट ह्याच्यावर उत्तर देऊ शकता, तर बरं आहे. जर ते अग्री होत नाही, हं. मग 2 वर्षाचं कारावास आणि ₹1,00,000 आहे किंवा दोन्ही होऊ शकतं. लोकल बंधन, तुमचा मित्र तुमच्या मदतीला.